विषय असा होतो की सपोर्ट पण घरातले करतात आणि त्रास पण एवढाच घरातले देतात. आणि असं बघायला गेलं ना तर बायकोचा खूप सपोर्ट आहे, पण डोक्याला ताप पण तेवढाच आहे. अरे गेली औषध घेऊन आली. मग इथे डायरेक्ट नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही मित्रांनो? लाईफ एवढी गडबडीमध्ये चालू आहे, काय सांगू तुम्हाला. एक दुखणं आलं तर दुसरं येतेच. आता लास्ट टाइम बघायला गेलं तर 15 दिवस माझा बॅक पूर्ण बॅकचा प्रॉब्लेम झाला होता. तर 15 दिवस मला प्रॉब्लेम झाला होता. आणि आता आईची तब्येत बरी नाही, आईला मी घेऊन चाललो डॉक्टरकडे. म्हणजे कोण ना कोण आजारी पडलं तर कोण ना कोण दुसरा आजारी पडतोच. त्याच्यामध्ये शॉपमध्ये आम्हाला राहावं लागतं. चला आईला डॉक्टरकडे घेऊन जातो. आलो आईला सोडून दवाखान्यामध्ये. सांगतो तुम्हाला काय झालं. मित्रांनो, विषय असा होतो की सपोर्ट पण घरातले करतात आणि त्रास पण एवढाच घरातले देतात. एकट्यावर एवढा प्रेशर आला ना, काय सांगू तुम्हाला. ऐकत पण नाही कोण आपला. ह्यांचंच खरं करायचं असेल तर आपण डुबत राहणार. आपलं पण कोणीतरी ऐकलं पाहिजे का नाही याच्यामध्ये. एकटा माणूस सगळ्या गोष्टी करणार नाही, होणार. टीम लागते, सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे आणि सगळ्यांनी एक दुसऱ्याचे संमत घेतलं पाहिजे. तू बोलशील तुझीच पूर्व दिशा, तर तसं नाही होत. आम्ही पण बोलणार तर आमचं पण ऐकायला लागेल काहीतरी. आणि असं बघायला गेलं ना तर बायकोचा खूप सपोर्ट आहे, पण डोक्याला ताप पण तेवढाच आहे. 4 दिवस झाले कपडे इस्त्रीला आहेत माझे. 4 दिवसापासून एक कपडा नाही, हे टी शर्टच घालतोय मी. 4 दिवस झाले. कशाला घेतलेत ते कपडे मी? 4 दिवसापासून ते कपडे तसेच पडले. जेव्हा कपडे घ्यायला जातो कपाटामध्ये तेव्हा कपडे नसतात. हे टी शर्ट घालायला लागतात मला, साधे सुधे एकदम. आणि एक घाण सवय असते या लोकांना, कधी दरवाजा लावणार नाही, सगळा दरवाजा उघडा. आपण घरामध्ये काय बोलतो, आरडाओरड करतो किंवा जोरात बोलतो कुठल्या गोष्ट, ते नाही ना. सवयच नाही ती दरवाजा लावून ठेवायची घरामध्ये. कोण माणूस काय येतो काय नाही, कुठे वरती जातो खाली येतो, लिफ्ट बंद असते. हा, जरा पण सवय नाही. कशाही ह्यांना बोललं ना, हा तिथून हवा येते. एवढी मोठी बाल्कनी येते, तिथून हवा नाही, त्यांना दरवाजातूनच हवा येते. माझी गोष्ट ऐकत नाही म्हणून मला यांची चीड येते. आणि मी काय ना भलत्या गोष्टी करायला नाही लावत आहे. जे जेन्युइन आहे तेच करायला सांगतो, तरी पण यांना आपली गोष्ट पटत नाही. काय करायचं अशा टायमाला. तर जस्ट नाश्ता करायला घेतला आणि सुजलचा फोन आला की संजू मामा शॉप वरती ये लवकर. म्हणजे एवढी धावपळ बघितलं ना आपल्या. ऍक्च्युली मला काय करायलाच मिळत नाही बाहेर. काय कुठली ऍक्टिव्हिटी बोला, काय बोला, काहीच नाही. मी जिम पण सोडली. 2 महिने झाले मी जिम सोडून बसलोय या कामामुळे. मॅन पॉवर लागते बाबा. आपण तेव्हा विचार नाही करायचा की कोण आहे आणि कोण नाही. कामाला ठेवायलाच लागणार माणसं. आपण बोलतो की आपण सगळा टाइम तिकडे देऊ, आपला टाइम खूप जातो आणि आपल्याला घरची कामं पण करायला मिळत नाही कुठे. आता जस्ट नाश्ता करून झाला आणि आता चाललोय मी शॉप वरती परत, कारण तिथे सुजल एकटा आहे. ती प्रतिभा बोलते की मी एकटी सांभाळेल, मी एकटी सांभाळेल. प्रतिभा बोल, काय एकटी सांभाळणार आहेस तू? घरात येऊन कामं करणार की शॉप सांभाळणार, सांग मला तू. आता आईची तब्येत बरी नाही, आई होती घरामध्ये, ठीक आहे चल वेदांतला बघायचं. काय आला ना प्रेशर सगळं? आलं की नाही सांग? करायला लागतच ना, त्याच्यात काय. करायला लागतं. मग एवढे दिवस मी वेडा मूर्ख म्हणून बडबडतोय का तुमच्या लोकांना की आपल्याला कोणतरी पाहिजे ठेवायला, बाई पाहिजे, माणूस पाहिजे. येणार आहे देणार ती नंतरची गोष्ट, पण 3 महिने आपली धावपळ झाली. आता आपल्याला बुद्धी सुचली का ठेवायची? म्हणजे जेव्हा लोक डगमगले आपल्या घरचे तेव्हा कळलं. डगमगले म्हणजे आता ते आईला 2-3 दिवस झाले बरं नाही. अरे बरोबर आहे. जर वर्षाचे 12 महिने जर कामच करत राहणार तर शरीर थकणार नाही का त्या गोष्टीसाठी? तर मित्रांनो चाललं तर शॉप वरती. एवढा पण टाइम नाही मिळत आहे मला गाडी इथून तिथे काढायला. गाडी खूप दिवसापासून, थोडे 5-6 दिवसापासून इथे उभी आहे गाडी. त्यामुळे गाडीचा टायर पण बघा, हवा कमी झाली आहे गाडीच्या टायरमध्ये. तर मी बुलेट घेऊन चाललोय डायरेक्ट शॉपमध्ये, कारण सुजल एकटा आहे तिथे. जस्ट शॉपवर आलो आणि हे बघा, डॉक्टरकडे जाऊन आली. जाऊन आली आता. किती नंबर आहे? अरे गेली औषध घेऊन आली. मग इथे डायरेक्ट घरी नाही गेली? चालली पप्पा येते, पप्पा यायचं बस. बघितलं ना, सुजल इथे होता. सुजलचं काम मध्ये चालय, ते सुजल निघून गेला. बरं झालं मी इथे होतो, नाही तर आई इथे एकटी असती. आता आई काय करते बघा, तुम्हाला दाखवतो ना गपचूप. आई काय करते, काय करते? अरे लोणी पाव देते रे बघा. वा वा वा, तब्येत ठीक नाही आणि लोणी पाव देते. जा बस तिथे, मी देतो. तर मित्रांनो बोललो आईला घरी घेऊन येईल, पण पाऊस होता, कस्टमर होते. मग सुजल लेट आला, त्यानंतर पाऊस अजून चालू आहे. तर मी स्वतः एकटा आलो इथे आणि आता गाडीच्या टायरमध्ये हवा भरेल आणि मग तसंच आईला घेऊन डायरेक्ट परत घरी येईल. तर मी चाललो आता गाडीची चावी घ्यायला. तर फायनली चावी घेतली आहे. तुझी मांजर आहे इथे, खूप दिवसापासून इथेच आहे, म्याव म्याव करत बसते. काय खायला पियाला दिलं तर खात नाही, काय नाही. आणि इथं मस्त आळस देऊन इथे आता फिरते इकडे तिकडे. पाऊस आलेला आहे बघा. आता गाडीमध्ये बसून डायरेक्ट हवा भरायला जातो टायरमध्ये आणि मग आईला घेऊन येतो. मित्रांनो फायनली ते हवा भरायला आलोय मी इथे. पाऊस येतोय त्याच्यामुळे आईला पण घेऊन येतो घरी लवकर, नाही तर तिथे काम करत बसेल आणि नंतर मग जास्त झाल्यावर मग
प्रॉब्लेम होऊन जाईल. फायनली हवा भरून झालेली आहे. आता चाललो आईला आणायला, तसंच आईला घरी सोडतो आणि मग आपली कामं पण करून घेतो. फायनली आई आलेली आहे आणि हे आईवर चढलेली आहे गाडीवरती आणि बसलेली आहे. काय होते, तब्येत कशी आहे? हा, शॉप मध्ये थांबते का घरी येते? काम आहेत ना शॉप मध्ये? नको बाबा, अरे पप्पा बोला येतो मी, इथं बसून गेला म्हणून मी बसली शॉप मध्ये. मित्रांनो, आईला सोडलं घरी, आईला घरी सोडलं. आता चाललोय सुजलला टिफिन द्यायला. हे बघा, ही टिफिन आहे, ती सुजलला घेऊन देतं शॉप मध्ये. तर मित्रांनो, मी आलो इथे शॉपवर आणि सुजल गेला पाव आणायला. म्हणजे विचार करा किती गरज असते शॉपवरती कोणी ना कोणी असायची. म्हणजे 2 माणसं तरी पाहिजेलच एक शॉपमध्ये. काय कधी तो काय सामान आणायला गेला तर इथे कोणतरी पाहिजे. तर मी आलो म्हणून सुजल गेला पाव आणायला. आता मिसळ पावची ऑर्डर वगैरे आली असेल, त्याची धावपळ झाली असते. तर मित्रांनो, ओल्ड शॉपला बसलो होतो आणि अचानक भयानक मध्ये जेव्हा मी निघालो न्यू शॉपला यायला, कारण प्रतिभा इथे एकटी होती, तर पाऊस आला आणि तुमचा भाव पूर्ण भिजला. जसं इथे आलो तसं प्रतिभाने मला परत बोलते की अहो बनपाव संपलेत. परत पावसात भिजत भिजत गेलो आणि बनपाव घेऊन परत आलो, अजून भिजलो मी. प्रतिभा, तुला काय प्रतिक्रिया द्यायची या गोष्टीवरती? प्लीज टेल मी. बाबा, आम्ही तर नुसते बोलायलाच आहे तुम्ही मला. अरे यार, असं नाही. केवळ चौका मारता मला एक तुम्ही. सांग. मला एक सांग, मला काय माहिती होतं सुजल तेवढेच बनपावे? मी त्याला विचारलं नाही. विचारलं असतं तर बरं झालं असतं. तो सांगून पण नाही गेला. प्रतिभाचं म्हणणं काय माहितीये की इथे बनपाव होते, 2 बनपाव होते फक्त. तर प्रतिभा मला असं बोलायचं आहे की 2 आहेत ना, तू अगोदर कॉल करून कन्फर्म कर की अहो बनपाव घेऊन या किंवा 2च आहेत. असं कस्टमर एवढे आले, त्याच्यामध्ये प्रतिभा मला ते अहो 2च बनपाव आहे, मला फोन का नाही केला? बोलते ना मला काय माहिती. अरे मला जेव्हा थोडी गोष्ट असेल ना तेव्हा अगोदरच सांगायची, म्हणजे आपण स्टॉक मध्ये भरून ठेवू त्या हिशोबाने. तर प्रतिभाची चूक काही मानत नाही. ठीक आहे, तिला असं वाटतं की 2 होते, मग कशाला मी फोन करू. पण संपल्यानंतर खोळंबा झालाच ना, शेवटी मला भिजत जावं लागलं तिकडे. तर चला, आता शॉप मध्ये आहे तर आम्ही दोघंच इथे आहे आणि पूर्ण तुमचा भाव भिजलेला आहे एकदम कायदेशीर. तर मित्रांनो, इथे बसल्या बसल्या आपली चहा कधी संपली ते कळलंच नाही. प्रतिभाची कामं चालू आहे, दूध वगैरे टाकायची. फोनवर बोलणं पण खूप इम्पॉर्टंट आहे प्रतिभाला, इथे बघू शकता तुम्ही. आणि आता तुमचा भाऊ चहा बनवणार आहे, कायदेशीर गरमागरम गुळाचा चहा. तुम्ही पण या इथे चहा प्याल आणि चहाचा स्वाद घेऊन बघा, कारण एकदा प्याल तर परत याल. आमावी एव्हरशाईन मध्ये आपलं शॉप आहे, 53 नंबर मध्ये, ग्लोबल सिटी मध्ये. तर नक्की. आणि आजचा ब्लॉग इथे स्टॉप करतो. तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.